नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। आरोपीला 1.5 तासांमध्ये अटक झालेली आहे। या आरोपीवर पॉस्को अंतर्गत आणि इतर कलमांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। हे प्रकरण जलदगती न्यायालयामध्ये चालवलं जाणार आहे असं गेल यांनी सांगितलेलं आहे। तर तिथले पोलीस अधीक्षक यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। हे प्रकरण जलदगती न्यायालयामध्ये चालवलं जाणार आहे। एक ते 1.5 तासाच्या दरम्यान हे निष्पन्न करून आरोपीला ताब्यात घेण्यात आला होता। आरोपीला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये पुढील जे विशेष पथक नेमून आम्ही ह्याचा तपास करीत आहोत आणि यामध्ये लोकांचा एक आउटबस सुद्धा झाला होता, परंतु त्यांना समजून सांगून लोक सुद्धा स्थानिक आमच्या सहकार्य करीत आहेत। तातडीने या गुन्ह्यामध्ये पुढील कारवाई केली जाणार आहे। यापूर्वी त्या आरोपीवर काही गुन्हे दाखल होते का आणि त्याच्यावर फास्ट ट्रॅकवर कारवाई करण्याची मागणी आहे। नागरिक आक्रमक आहेत, कशा पद्धतीने पुढचे पावलं असणार आहेत? त्याच्या विरुद्ध असा एक आहे मागचा एक इतिहास, परंतु आता फास्ट ट्रॅकची जी लोकांची मागणी आहे त्यामध्ये आम्ही सहकार्य करीत आहोत। पोलिसांनी आता एक धाडसाचं काम केलं पाहिजे। मागे एकदा हैदराबादमध्ये अशीच घटना घडली होती, तर पोलिसांनी त्यांना इन्काउंटर केलं होतं। मला वाटतं या समाजामध्ये धाक जर निर्माण करायचा असेल ना, तर यांना चौकामध्ये आणून यांची शिक्षा ज्याला म्हणतात ना, ते खऱ्या अर्थाने त्यांनी दिली पाहिजे।